यही पुढे जो ये चढ़ रही राष्ट्रीय ध्वज को सलामी दोगे? सलामी दो। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जल वितरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गावे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। हाथ नीचे। विजयी विश्व समाजा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा कितीनाम तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा थांबा चष्मा सावकाश चालू द्या
मैं हूँ फौजी तू मन मौजी मैं हूँ फौजी तू मन मौजी खूब मिले दीवाने दोषी खूब मिले दीवाने इस मिट्टी के साथ जुड़े हैं फर्ज मोहब्बत रोटी रोजी फर्ज मोहब्बत रोटी। हॅलो, आपल्या भारत देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद त्याचप्रमाणे गावडे हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. हो इथे या लागते. तुम्ही ध्वजाचे ध्वजारोहण करावे ही विनंती. साबळे साबळे काय चप्पल काढा. कागद सर हराला एक साथ जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे जाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे. विजयी विश्व तिरंगा प्यार झंडा ऊंचा रहे हमार. विजयी विश्व तिरंगा प्यार झंडा ऊंचा रहे हमार. सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का तन मन सारा मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमार. विजयी विश्व तिरंगा प्यार झंडा ऊंचा रहे हमार. जान नहीं सकी जाने पार चाहे जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रण पूर्ण हमारा. तब होवे प्रण पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यार झंडा ऊंचा रहे हमारा. रहे हमारा रहे हमारा. एक साथ राज्यगीत. चलो.
करा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती नाही. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा. से आते हैं हम तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है. संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है. दिलवाली ने किसी मतवाली ने हमें खत लिखा है, ये हमसे पूछा है. किसी की सांसों ने, किसी की धड़कन ने, किसी की चूड़ी ने, किसी के कंगन ने, किसी के गजरे ने, किसी के गजरे ने, महकती सुबह ने, मचलती शामों ने, अकेली रातों ने, अधूरी बातों ने, तरसती बाहों ने, और पूछा है तरसी निगाहों ने कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये दिल सुना सुना है. संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये दिल सुना सुना है. यार आपने तो कहा था
खलियानों ने हरे मैदानों ने बसंती बेलों ने झूमती Very sugar box yesterday. My school let me just good. Today is 50 August. Independent Day. I wish you happy Independent Day. Jai Bharat. माझा नमस्कार. माझे नाव सुनीता सली पांडे. आज 15 ऑगस्ट आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवशी आपला भारत स्वातंत्र्य झाला. जय भारत. मला वाटलं पोकर आहे, सांग. दोन शब्द सांगणार आहे ही तुम्ही ऐकून घ्या. आज 15 ऑगस्ट आहे. आज आपण भारताचा दिन साजरा करीत श्रीकृष्ण पंकज गावडे पुढे उभा राहायचंय. सुजय श्रीमंत मोहन काका गावडे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रशालेच्या वतीने त्यांचं अभिनंदन. सुरू. उच्च गुरुजन वर्ग इथे बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी तुम्हाला आज 15 ऑगस्ट निमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत. ना सरकार मेरी है, ना रोब मेरा है, ना बड़ा सा नाम मेरा है, मुझे बस इतना गुरु है, मैं हिंदुस्तान का हूँ और हिंदुस्तान मेरा है. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. 15 ऑगस्ट दिवस आपण मोठ्या विमान साजरा करतो. हा दिवस म्हणजे आपला राष्ट्रीय सण. परंतु मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. शेठनकाव सांगणारे लोकमान्य टिळक. तुम मुझे खान लो मैं तुम्हें आजादी को, तुम मुझे खान लो मैं तुम्हें आजादी को. शेखर सांगणारे सुभाष चंद्र बोस. करा क्यों हमारा 60 टोकाचा संदेश देणारे महात्मा गांधी. अनेक महात्माने आपल्या प्राणाची आहुती दिली. इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन भारत मातेसाठी पासावर जाणारे भगतसिंह, राजगुरू, सुखदेव शकीरी क्रांतिकारक स्वातंत्र्य लढा थांबले आहे. शकीरी क्रांतिकारक ब्रिटिशांचे गोळीबाई ठरले. तेव्हाच आपली भारत माता स्वतंत्र झाली. मित्रांनो, स्वातंत्र्यदिनी अनेक ठिकाणी भाषणे, देशभक्ती गीते यांच्या स्पर्धा होतात. मित्रांनो, महात्मा गांधी सरकार कायदेभंगाच्या आंदोलनाला सुरुवात केली. शेवटी महात्मा गांधी 1942 रोजी चले जाओ आंदोलनाला सुरुवात केली व सर्व नागरिकांना करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरुद्ध आपला भारत देश पेटून उठला. त्यातून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला गेला. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली. अशा प्रकारे मित्रांनो, ब्रिटिशांच्या साखळीतून आपला भारत देश स्वतंत्र. जय हिंद. पारितोषिक मोहन काका गावडे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रशालेच्या वतीने अभिनंदन. पराक्रमाची गाण आहे, तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तिशा दत्तात्रय पांडे. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. जय हिंद. My name is Kartiki Samadhan Pandre. Today is 15 August. It is our national festival. We love our country. Jai Hind, Jai Bharat. वतन वतन मेरे आबाद रहे तो, वतन मेरे आबाद रहे तो, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तो, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तो. वतन मेरे वतन, वतन मेरे वतन. तू
आत्ताच्या गीतासाठी कैलासवासी सोळा सुदर्शन कांबळे आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो, सर्वजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. या दिवशी आपण देशाच्या शिवसैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. जय हिंद. अतिशय छान या ई भाषणासाठी मोहन काका गावडे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी मच्छिंद्रप्पा गावडे गुरुजी व देवाभाऊ लाडकी बहीण सहकारी पतसंस्था यांच्याकडूनही 100 रुपये आलेले आहेत. अभिनंदन. Good morning everyone. My name is Sampriya Umaji Pandre. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. We got freedom on this day. We remember our freedom fighter on this day. I am proud to be an Indian. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. व्हेरी गुड. याही भाषणासाठी मोहन काका गावडे यांच्याकडून शहीद तानाजी वनमाने यांच्या प्रित्यर्थ तानाजी वनमाने यांच्याकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक सर्व कार्यक्रमासाठी आलेलं आहे. प्रशालेच्या वतीनं त्यांचे आभार, अभिनंदन. आणि यानंतर माहेरा मुलांनी आपलं समोर येऊन उभं राहायचंय. नमस्कार, माझे नाव मायरा बिरमराणी. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. खूप सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. याही भाषणासाठी गावडे यांच्याकडून 51 रुपये आलेले आहेत. मोहन काका तुझं नाव सांग. हा, माझा नमस्कार, माझे नाव मनीषा पांढरे मोठ्या आवाजात बोल. हे नसेल की माझा नमस्कार, माझे नाव मनश्री अनाथ. आज 15 ऑगस्ट आहे. आपण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करू. मला माझा देश खूप खूप आवडतो. छान. याही भाषणासाठी सहकारी पतसंस्था यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. शाळेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन. आणि सुरभी दत्तात्रय पांढरे हिनं आपलं My name is Surbi Dattatreya Pandre. Today is 15th August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. It is a national festival of India. I am proud to be Indian. Jai Hind, Jai Bharat. तर मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो है कि हम हिंदुस्तानी है. गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा. चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा. गली गली में नारा है हिंदुस्तान हमारा है. जब तक सूरज चांद रहेगा हिंदुस्तान का नाम रहेगा. कश्मीर से कन्याकुमारी भारत माता रुकता मर. जय हिंद, जय. मोहन काका गावडे यांच्याकडून 51 रुपये आलेले आहेत. आणि सगळ्यात सुरुवातीला लोमटे सर यांनी या कार्यक्रमासाठी 500 रुपयेचं बक्षीस दिलेलं आहे. चुकून माझ्याकडून पुकारायचं राहून गेलेलं होतं, त्याबद्दल सॉरी. यानंतर कृष्णाला जरा बोलवा. कृष्णा गावडे पुढे ये. आणि इयत्ता 3रीतील मुली आपलं गीत सादर करण्यासाठी यायचं आहे. 3रीतील मुलींनी स्टेजवर यायचं. तुला वर बोलवले सरपंचांनी. ए रांगोळीन जाऊ नका, रांगोळीन जाऊ नका, कोणी सो रांगोळीन जाऊ नका. लाईन मध्ये उभा राहा. ती माईक जाऊ जहाँ पाँव में पायल, हाथ में कंगन, हो माथे पे बिंदिया,
happens only in India. It happens only in India. जहाँ पाँव में पायल, हाथ में कंगन हो, माथे पे बिंदिया. It happens only in India. It happens only in India. जहाँ जंग पे जाए सिपाही तो खुद सजनी तिलक लगाए. जहाँ जंग पे जाए सिपाही तो खुद सजनी तिलक लगाए. मुंह से तो कुछ ना बोले, चुपके चुपके नीर बहाए. जहाँ जंग पे जाए सिपाही तो खुद सजनी तिलक लगाए. मुंह से तो कुछ ना बोले, चुपके चुपके नीर बहाए. और मशकों से अपने लिख कर भेजे प्यार की चिट्ठियाँ. It happens only in India. It happens only in India. जहाँ दिन निकले सुनकर श्लोक गुरबाणी और अजान. जहाँ दिन निकले सुनकर श्लोक गुरबाणी और अजान. जहाँ मजहब से ऊंचा है हिंसा सारी देख समान. अरे आज नहीं है सांस बचा है, देख ले सारी दुनिया. It happens only in India. It happens only in India. शबरी के खाके ढेर राम ने प्रेम की कथा चलाई. शबरी के खाके ढेर राम ने प्रेम की कथा चलाई. मीरा ने पीकर जहर का प्याला प्रीत की रीत निभाई. जहाँ प्रेम की धुन पे गोपियों संग नाचे कृष्ण कन्हैया. कहीं होता है ना भैया. It happens only in India. It happens only in India. सावन के झूले कहीं पे बैसाखी के मेले. अरे सावन के झूले कहीं पे बैसाखी के मेले. लगता है खुद कुदरत इस धरती पे आकर खेले. जहाँ माँ से लोरी सुने बिना बच्चों को ना आए लिया. It happens only in India. It happens only in India. प्रेम का
यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, मोहन काका गावडे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अब्बास मुलानी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दादा माने यांच्याकडूनही 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन. यानंतर लिंगेश्वर विद्यालयातील मुलांची भाषणं होतील. जिया मुलानी या विद्यार्थिनींना आपलं मनोगत व्यक्त करायसाठी पुढे यायचं आहे. नमस्कार, माझे नाव जिया फिरोज मुलानी. मी आता 6वी शिकते. आज मी काही स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पहिला, ज्यांच्यामुळे हा दिवस आहे पहिला. ती आई आहे भाग्यशाली, तिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला, हा देश अखंड राहिला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजनी वर्ग व माझ्या इथे जमलेले मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या मातृभूमीतून ज्या थोर वीर पुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस. पण महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा थोर पुरुषांनी आपल्या जीवनाची संपत्ती केली. 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. मुक्त झाल्यानंतर आपला भारत देश विज्ञान, शेती, शिक्षा, क्रीडा अशा क्षेत्रात वेगावी प्रगती करत राहिला. जाता जाता एवढे म्हणून जाते, तिरंगा आपला मान आहे, पराक्रमाची गाण आहे. तिरंगा आपला मान आहे, पराक्रमाची गाण आहे. भारताची शान आहे, तिरंगा आपला मान आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय कर. प्रणिती विश्वास राणापूर तालुका, पंढरपूर जिल्हा, सोलापूर राज्य, महाराष्ट्र देश, भारत खंड, आशिया एकता. शिवम करोति कल्याण, आनंद संपदा, शत्रु बुद्धि विनाशाय, दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कारकामी गुंडले मोतिया, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवा पाठ, उजेड पल्ला तुळशी पाठी, आमचा नमस्कार सर्व देवांपास. घरातली लपिडाबाई जाऊ दे बाई, त्या लक्ष्मी आत येऊ दे, जय समर्थ. टाळ्या वाजवा. टाळ्या जागेवर. My name is Prithvilal Abasagavle. Today is 15 August. It is our national festival. We love our country. Jai Hind, Jai Bharat. व्हेरी गुड. साठी मोहन काका गावडे यांच्याकडून 51 रुपये, विजय मोहन खरात कृषी केंद्र यांच्याकडून 100 रुपये, सचिन देवीदास कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष 100 रुपये, बक्षीस दात्यांचे आभार. यानंतर लिंगेश्वर विद्यालयाची जान्हवी दनवे ही. आपला भारत जगात महान, तिरंगा आहे आपली शान. आपला भारत जगात महान, विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे त्यांच्या आज्ञाने गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जान्हवी आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या सर्व शूरवीरांना माझा सलाम. स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस आनंदाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे. जाता जाता मी एवढेच म्हणते की तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू, तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढू आम्ही शान याची वाढू, प्राणपणाने लढू आम्ही शान याची वाढू. जय हिंद, जय कर्मवीर. खूप छान, अभिनंदन. याही भाषणासाठी मोहन काका गावडे यांच्याकडून 51 रुपये, विजय मोहन खरात कृषी केंद्र पुळूज यांच्याकडून 100 रुपये, सचिन देवीदास कांबळे यांच्याकडून 100 रुपये,
त्यानंतर रंगांचा आभाळी आज सजला उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ आहे मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय देश बांधवांना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजली सुदर्शन कांबळे. आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण आज इथे भारताचे 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. जाता जाता एवढ्याच बोलून जाते की भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. भारतीय इतिहासात तो दिवस झाला. 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला. जय हिंद, जय कर्मवीर, धन्यवाद. छान. या भाषणासाठी मोहनकाका गावडे यांच्याकडून 51 रुपये, त्याचप्रमाणे सचिन देवदास कांबळे यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्याकडूनही 100 रुपये आलेले आहेत. आणि यानंतर नमस्कार, माझे नाव सुमित्रा श्रीमंत वाघमोडे. आज 15 ऑगस्ट मी तुम्हाला काही 15 ऑगस्ट निमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. गुलामगिरीचा जंजिरा तोडून हा देश पुढे निघाला आहे. विज्ञानाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर नवा सूर्य उगवला आहे. चला मिळून सारे जण या भूमीला नमन करूया. आजच्या या मंगल दिनी भारत माता की जय बोलूया. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरी करण्यासाठी जमलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्यापूर्वी भारतावर सुमारे 150 वर्षे इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांच्या लोकडातून आपल्या देशाला सोडवण्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, स्वतंत्र सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी नेत्यांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याच्या अथक प्रयत्नामुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 2026 रोजी आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. शेवटी जाता जाता एवढ्याच होते की उगवत्या सूर्याबरोबर मावळत्या चंद्राला विसरू नका. स्वातंत्र्याच्या त्या प्रकाशात गुलामगिरीच्या या अंधाराला विसरू नका. ज्यांनी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली त्या वीर क्रांतिकारकांच्या बलिदानाला कधीही विसरू नका. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत, जय जय जिजाऊ. छान. चला चला पट. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राधा आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेक स्वातंत्र्य सैनिक आपले प्राण देशासाठी अर्पण केले. आपण आपल्या देशाचा अभिमान बाळगूया. एवढे बोलून मी माझे शब्द संपवते. जय हिंद. ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कल्याण समाधान पांढरे आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. हा दिवस सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य गुलामीतून मुक्त झाला. अनेक देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. त्या शूरांना मागे चला. चल रे आता. नमस्कार माझ्या बालमित्रांनो. माझे नाव आरव आदित्यवर्धन सावंत, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, रांगणगाव. मी आता 3री शिकतो. आज आपण 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला. या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण दिले. आपण नेहमी आपल्या तिरंग्याचे आदर केले पाहिजे. आपण एक चांगले नागरिक बनून देशाची सेवा केली पाहिजे. देशाची प्रगती हीच आपली खरी देशभक्ती आहे. चला आपण एकजुटीने भारताला महान बनवूया. जय हिंद, जय भारत. नाव गौरी दादा
कसलीही चिंता न करता आपल्या देशाचे रक्षण करत आहे ते वीर जवान. आज आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरी करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. गेल्या 79व्या वर्षात आपल्या देशाने किती प्रगती केली आहे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी सर्वांना माहीत आहे. पण ज्ञानाचा मला फुलविणारा आहे की ज्ञानेश्वर नाही. प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा व्हावा, पण जिजामाता एकही नाही. शाली पांघरून बसणार अनेक आहे, पण स्वतःची शाल गोरगरिबांना देणारा एकही नाही. स्वच्छता तर सर्वांना आवडते, पण स्वतःचा देश मात्र कचऱ्याने, गोरगरिबाने आणि भ्रष्टाचाराने भरलेला. भलेही भारत देशाला 79 वर्ष पूर्ण झाले आहे, शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की जात पात आणि धर्म विसरून एकच गाणे गाऊया, अखंड भारताचा नवा इतिहास लिहूया. 80व्या स्वातंत्र्य दिनी एकच शपथ घेऊया, प्राणपणाला लावून माझ्या देशाची शान राखूया, शान राख. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत, जय. Everyone, my name is Dua Mesh Kamble. My school name is ZPP School Put. My class is 3 class. Today is 15 August, means Freedom Day. So happy Freedom Day. Thank you. व्हेरी गुड. आज 15 ऑगस्ट सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. माझे नाव प्रनिकेत आहे. आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ती तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. मला माझा देश खूप खूप आवडतो. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. जय भीम, जय संविधान. ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. भारतीय शूरवीर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण काळ अनुभवत आहोत, पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. आजचा दिवस फक्त उत्सव नाही, तर या मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या बलिदानाचा इतिहास आहे. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारताला सोने की चिडिया असे संबोधले जात होते. भारतात छोटे मोठे उद्योगधंदे भरभराटीस आले होते. पश्चिम ते बाजारपेठेवर भारतीय वस्तूला खूपच मागणी होती. इंग्रजांना असे वाटायचे की पश्चिम ते बाजारपेठेवर आपले वर्चस्व असायला हवे, म्हणून त्यांनी भारतीय सत्ता आपल्या हाती घेतली व सत्ता हाती घेतल्याबरोबर त्यांनी भारतातील सर्व उद्योगधंदे बंद पाडले. उद्योगधंदे बंद पडल्यामुळे भारतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना 2 वेळचे जीवन मिळणे सुद्धा कठीण झाले होते. इंग्रज ब्रिटिश भारतीयांवर आर्थिक संकट कोसळले. दारिद्र्यातही वाढ झाली. बेकारीची संख्या खूप वाढली. ब्रिटिश भारतातील कच्चा माल स्वस्त दरात विकत घेऊ लागले व तो माल त्यांच्या देशात येऊन जास्तीत जास्त दर आकारून तोच माल भारतात जास्तीत जास्त दर आकारून विकायचे. त्यामुळे सहज पैसा इंग्रजांकडे जाऊ लागला. भारत देशात अधिकारी पदावर असतानाही त्यांचा पगार भारतीय तिजोरीतून दिला जायचा. दिवसेंदिवस अवघड परिस्थिती होत गेली. लॉर्ड डलहौसी यांनी वेगवेगळी कारणे दाखवून भारतातील छोटी छोटी राज्ये खालसा केली. त्यामुळे नागरिक संस्थानिक आणि जहागीरदार यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे 1757 या युद्धाला तोंड फुटले. एवढे म्हणून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या सर. धन्यवाद. बक्षीस यानंतर इयत्ता 4थीच्या मुलींनी गीतासाठी तयार राहायचं आहे. माँ तुझे सलाम गाणं तो तयार करा. चला लवकर. ए रांगोळीहून जावा, पलीकडून जावा, पलीकडून जावा, फास्ट उभं राहा. काय होत नाही, उगा बसा. नीट उभं राहायचं. पालख्या कार्यक्रमाला उन्हात जाते त्याला काय हवा का काम है चलना, दिए का काम है जलना. जरा वो चिटकून सर, अपना चिटकून, काम चिटकून, करते हैं, हम अपना काम करते हैं. इसी के साथ जिल्हा परिषद चिटका थोडं जरा तिकडं. पुढचे विद्यार्थी एक आपल्या समोर देशभक्तीपर गीत सादर करीत आहेत. माँ तुझे सलाम. ए कालवा करणार. ए लोटा काय आलंय.
ना तकरीर से ना तकरार से फतेह मिलती है तो सिर्फ यलगार से। तो बोलो नारे तकबीर। वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे। जान हथेली पर रख कर हम अपना सीना तान चले। ओ जान हथेली पर रख कर हम अपना सीना तान चले। हंसते हंसते भारत माँ तुझ पे हो कुर्बान चले। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम। वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे। रुकना कभी सीखा नहीं, झुकना हमें आता नहीं। जब तक है जहाँ जब तक है दम बढ़ते रहेंगे अपने कदम। हिम्मत है तो रोक ले, हम पीछे हम डरते नहीं। अपना लहू कहता है हम वीर हैं मरते नहीं। फूट डालो दुश्मनों को, काट डालो इंसानों को। आज अपने खून से हम धोएंगे तेरे चरण। माँ तुझे प्रणाम। हर हर महादेव। देव शिवा पर मोही है, शुभ कर्म मन में कबहू न करो। देव शिवा पर मोही है, शुभ कर्म मन में कबहू न करो। डरो हर सोच बचाई लड़ो, निश्चय करे अपनी जीत करो, जीत करो।
अतिशय सुंदर अशा प्रकारचं गीत जिल्हा परिषद इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का अमर सावंत आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. या दिवशी 1947 मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्या सर्व शूरवीरांना आपण वंदन करूया. आपण आपल्या भारत देशासाठी चांगले काम करूया. मला माझ्या भारत देशावर अभिमान आहे. बोला भारत माता की जय. धन्यवाद. मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आज मी 15 ऑगस्ट निमित्त तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. नमस्कार, माझे नाव प्रज्ञा महादेव सांग. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. आज 15 ऑगस्ट भारताचा राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आपण मोठ्या उत्सवाने साजरा करतो. 15 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही, तर अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, सुखदेव, राजगुरू हे अनेक स्वातंत्र्यवीर होते. यांनी आपल्या देशाला, भारत देशाला प्राण दिले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. बापू पांढरे, मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले बलिदान दिले. म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवतो. शेवटी मी एवढेच म्हणेन की किती आक्रोश झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, सडा पडला मृतदेहाचा, तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्या झाला. जय हिंद, जय करतो. महाराष्ट्र ब्रिलियंट सर्च परीक्षा 2 केंद्राचं मिळून एक केंद्र होतं फुलचिंचोली आणि पुळूज. त्या दोन्हीतून त्याचा क्रमांक आलेला आहे. यानंतर मंत वाघमोडे इयत्ता 3री ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन तिचा सन्मान होत आहे. तिचा सन्मान करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक दत्तात्रय पांढरे आणि मान्यवरांनी अभिनंदन. वह्या देणाऱ्यांचं अभिनंदन करायचंय. शहीद धनाजी वनमाने यांच्या जयंती निमित्त मच्छिंद्र सलगर यांच्याकडून 130 वह्या आलेल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. आता माझी इच्छा नसताना सुद्धा शाळा व्यवस्थापन समिती म्हणते, कारण आम्हाला माहिती आहे गावडे बापू बोलायला उठले की आम्ही खाली कसं करायचं. आज या कार्यक्रमासाठी पुळूज गावचे प्रथम नागरिक सन्माननीय भैयासाहेब महाडी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तसेच आपल्या विभागाचे सर्कल भाऊसाहेब, तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक भाऊसाहेब, तसेच केंद्र प्रमुख, लिंगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षक, अंगणवाडीच्या शिक्षिका व पुळूज गावातील सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण सुंदर भाषण केली. मी काय भाषण करण्यासाठी उभा नाहीये, कारण तुम्ही चांगले वक्ते होणार आहात. तुमचं कौतुक करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. परंतु भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मला प्रामाणिकपणाने आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की 79 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा भारत स्वतंत्र झालेला आहे का? पंकज गावडे यांचा मुलगा बोलत असताना त्याने एक वाक्य म्हटलं की लोकमान्य टिळकांनी प्रतिज्ञा केलेली होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
त्याने तो हक्क मिळवला. परंतु तुमची आणि माझी प्रतिज्ञा आहे, आपण झेंडा गीत म्हणत असताना दुसरं चरण म्हणतो, शानन इसकी जाने पाहे चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रण पूर्ण हमारा. आम्ही प्रण केलेला आहे, आम्ही शपथ घेतलेला आहे. जो तिरंगा ध्वज, ज्या तिरंगा ध्वजामध्ये 3 रंग आहेत. पहिला केसरी रंग हा त्यागाचं प्रतीक आहे, मधला पांढरा रंग हा समतेचं प्रतीक आहे आणि खालचा हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक आहे. आणि त्यानं अशोक चक्र धारण केलेलं आहे. परंतु मला प्रामुख्याने एक गोष्ट सांगायची आहे की पुळूज गावातील विद्यार्थ्यांना ज्यांनी भाषणं केली, पुळूजची भूमी ही क्रांतिकारकाची भूमी आहे, पुळूजची माती ही क्रांतिकारकाची माती आहे. या ठिकाणी स्तंभ लावलेला आहे. माझ्या पुळूज गावामध्ये 13 स्वातंत्र्य सैनिक झाले, ज्यांनी या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं आणि या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. परंतु खऱ्या अर्थानं जर तिरंगा ध्वज या जगामध्ये डौलानं फडकावा असं वाटत असेल तर मी विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी सर्व शिक्षकांचं पहिल्यांदा कौतुक करतो की आता या 2 वर्षामध्ये बरीच मुलं आमच्या गावातून अधिकारी होत आहेत, ती एमपीएससीच्या माध्यमातून होत आहेत, केंद्र सरकारच्या अनेक परीक्षांच्या माध्यमातून होत आहेत. परंतु ती घडवत असताना ही जी मुलं तुम्ही आज या ठिकाणी बोलण्यासाठी उभा केली, विनोबा भावेंचं मला एक वाक्य आठवतं का, जगावा याचं प्रयोजन शोधत असतो तो खरा तरुण असतो आणि तो तरुण आपल्या आयुष्यामध्ये क्रांती करू शकतो. आणि ती क्रांतीची ज्योत या छोट्या मुलांच्या मनामध्ये जर आपण पेटवली तर निश्चित यांच्यामधून लोकमान्य टिळक निर्माण येतील, विदा सावरकर निर्माण होतील, महात्मा गांधी निर्माण होतील, सुभाषचंद्र बोस निर्माण होतील, भगतसिंग निर्माण होतील. आणि ते होणं अभिप्रेत आहे. आज इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञानाचा युग आहे. म्हणून तुम्हाला एक विनंती करणार आहे की हा स्वातंत्र्य दिन चिरायू कधी होणार आहे तर तुम्ही कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण, राजकारण, ज्ञान, विज्ञान, शेती, सहकार, राजकारण अनेक क्षेत्रामध्ये माझ्या पुळूज गावातील मुलांनी उंच भरारी घ्यावी आणि हा तिरंगा ध्वज स्वाभिमानानं डवलावा. तरच माझ्या गावातील 13 स्वातंत्र्य सैनिक आणि 14वा स्वातंत्र्य सैनिक धनाजी वनमाने हा शहीद झाला. भामरागड येथे लढत असताना 2019 साली 2020 साली तो शहीद झाला. एवढी पावन आणि पवित्र माती माझ्या पुळूज गावाची आहे. म्हणून मी माझ्या तरुणांना या ठिकाणी विनंती करणार आहे की या माहिती तंत्रज्ञानाच्या काळामध्ये वावरत असताना आपण आपल्या आई वडिलांचा त्याग लक्षात ठेवा, आपल्या गावाचा त्याग लक्षात ठेवा, या स्वातंत्र्य सैनिकाचा त्याग लक्षात ठेवा आणि निश्चितपणाने या तिरंगा ध्वजाचा मान राखण्यासाठी आपण या भारत मातेची सेवा करा. अशा पद्धतीची आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी संयोजकांनी आम्हाला बोलावलं, सर्वांचा सन्मान केला. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी नृत्य आपली कला सादर केली, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी आजचा हा सुंदर असा कार्यक्रम खाऊ खाऊ वाटप, खाऊ खाऊ जागेवर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आहे. मी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं हा सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. यानंतर सर्व मुलांना जागेवरच बसून या ठिकाणी खाऊ वाटप होईल. आणि ही सुंदर साऊंड सिस्टीम ज्याच्यावरून हा आवाज लांबपर्यंत पोहोचतोय, मी सत्यवान साऊंडचं या ठिकाणी स्वागत करतो. हॅलो, चिवडा लाडू पाकिटचं खाऊ वाटप केलेलं आहे. त्याच्यासाठी पालकांनी थांबा म्हणा, सर्वांनी थांबा. चिवडा लाडू पाकिटसाठी लिंगादेव शेटगे यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत. अभिजित कोरे यांच्याकडून 500 रुपये, सत्यवान कांबळे यांच्याकडून 1000 रुपये, विजय मोहन खरात यांच्याकडून 1000 रुपये, महेश कांबळे वाल्मिक संघटना यांच्याकडून 500 रुपये, किशोर रणसिंग यांच्याकडून 1000 रुपये, सचिन देवदास कांबळे यांच्याकडून 1000 रुपये आणि लोमटेसर यांच्याकडून 500 रुपये. एक पार्ले कॉम्बो. अरुण दीपक मामाने चॉकलेट 2 चॉकलेट पुढे. कैलासवासी विठ्ठल गावडे विविध कार्यकारी सोसायटी पुळूज 4 बिस्किट पुढे. हा, एक लाईन सर्वांनी एक लाईन घ्या. खाऊन बसा सर, बसून खाऊ द्या. पाणी आहे, सोय, पाणी सोय आहे. बोलायचं तुमच्यात कोण बोलायचं? जागेवर खाऊ मिळेल, कुणी खाऊ मिळल्याशिवाय उठाय नाही, जी उठण त्याला मिळणार नाही. आणि सोमवारी शाळेला सुट्टी आहे, मंगळवारी शाळेला येईल. हो सर, गायकवाड सर ह्यांना खाऊ द्या. परत शाळा द्या द्या द्या. अंगणवाडीला ही परत परत मिळाय नाही. एक चॉकलेट, एक बिस्किट पॅक. मच्छिंद्र गावडे गुरुजी यांचे प्रित्यर्थ 2 बिस्किट पॅक. संतोष कांबळे वाल्मिक संघटना 4 बिस्किट पॅक. नागरिकांचं आणि या बालचमूचं मी जिल्हा परिषद शाळा पुळूज
परिवारातर्फे त्यांचं मी आभार मानतो की अशा कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दाखवली असे या गावचे निर्भावित आणि लोकप्रिय सरपंच विश्वास भैया माडिक, त्याचबरोबर उपसरपंच अमोल बाबर हे हजर राहिले, त्याबद्दल मी जिल्हा परिषदेच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर प्रगतशील बागायतदार मोहन काका, त्याचबरोबर पवार नाना गावडे हे या कार्यक्रमाला हजर राहिले, त्याबद्दलही मी त्यांचा आभार मानतो. असेच कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभली असे गावडे डॉक्टर, बंडू गावडे डॉक्टर हेही उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर असणारे आमचे केंद्र प्रमुख व मार्गदर्शक सुरवशे साहेब, त्याचबरोबर तलाठी महसूल अधिकारी तन्मोर साहेब, सर्कल सुरवशे साहेब हेही या उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे, त्याचबरोबर माजी अध्यक्ष पंकज गावडे यांनी चित्रांकन चांगलं केलं आणि व्हिडिओ शूटिंग केली आणि हे जतन करण्यासाठी आम्ही त्यांची नोंद जरूर घेऊ. पंकज गावडे यांचाही आभार मानतो. त्याचबरोबर माझे अध्यक्ष दत्तात्रय पांढरे पत्रकार यांनीही मुलांचं कौतुक केलं आणि कार्यक्रमाला उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचंही मनापासून कौतुक. अशा कार्यक्रमासाठी वरचेवर या बाल मनावर संस्कार करण्यासाठी देशभक्ती, त्याग आणि उदयोन्मुख भारतासाठी, बलशाली भारत होण्यासाठी आपणाकडून या बालकांना शुभेच्छा देणे गरजेचं आहे आणि तमाम भारत हा बलशाली भारत हो. शेती, विकास, संयम, संविधान, देव, धर्म आणि देशासाठी आपण लहान मुलांना प्रोत्साहन द्यावा असे मी दिल्याबद्दल. वीर शहीद धनाजी होनमाने यांचे पिताश्री तानाजी होनमाने यांनी मुलांचं सुंदर अक्षर यावं आणि त्यांच्या प्रतिमा धनाजी होनमानेची प्रतिमा असलेली वही दिली. त्यांचा त्याग मुलांच्या मनामनामध्ये राहावा आणि त्यागभूमी पुरुष याचं स्मरण राहावं आणि निश्चित मुलांनी पुढे जावं, शिकून मोठे व्हावं आणि धनाजी होनमानेंचा विचार पुढे आणावा. यासाठी त्यांनी 130 वह्या दिल्या, त्याबद्दल जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं त्यांचा आभार. त्याचबरोबर दत्तात्रय पांढरे यांनी ट्रॉफी म्हणजे मुलांचा जे मानांकन आहे असं प्रशस्ती पत्रक त्यांनी दिले, त्याबरोबर बक्षीसही दिले. तर असे पत्रकार दत्तात्रय पांढरे यांनी दिल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा त्यांचा पूर्ण आभार आहे. सत्यवान साऊंड सर्व्हिस, आपण जो आवाज ऐकत आहात तो सत्यवान साऊंड सर्व्हिस आपल्या लाडक्या व लाडकीच्या शुभमंगल कार्यक्रमासाठी ज्यांना काही सजवायचं आहे आणि आवाज द्यायचा आहे असा मोठा आवाज आपण जे बघितलं स्टेज आणि आवाज, सत्यवान साऊंड सर्व्हिस प्रोप्रायटर शशिकांत माने. अवश्य भेट द्या, अवश्य भेट द्या. हा आवाज आपण सत्यवान साऊंड सर्व्हिस यांच्या वतीने ऐकत आहात. प्रोप्रायटर शशिकांत माने. सूत्रसंचालन ज्याने नीटस नेटकं आणि सुंदर सूत्रसंचालन केले असे माझे सहकारी क्षीरसागर सर यांचेही मी जिल्हा परिषदेच्या वतीनं मी आभार मानतो. या कार्यक्रमाला असणारे माझे सहकारी धावपळ करून कार्यक्रम सुशोभित आणि सुंदर यांनी सुंदर आणि खुमासदार चिवडा तयार करून दिला, त्याबद्दल त्यांचेही जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मी आभार मानतो. फोटो महामाने यांनी सर्वांना थकवा जावा यासाठी चहा दिला, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. कार्यक्रमाला शोभा वाढवली आणि 2 बोटाची रांगोळी, तिचं आयुष्य थोडंच असतं पण सुंदर रेखाटन केलं आणि सगळ्यांनी डोळे भरून बघितलं आणि त्याची नोंद सरपंच भैया माडिक यांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं की रांगोळी कोणी काढली, तर रांगोळी काढणाऱ्यांचंही मी मनापासून आभार मानतो.
या पुढं.